या पुढं जागतिक वारसा स्थळांबद्दल आवाज वगैरे व्यवस्थित येत असेल थंब करा. नवीन जॉईन झालेला असाल तर लेक्चर लाईक करा. आणि आता करतो लेक्चरला सुरुवात. बघा मित्रांनो, जागतिक वारसा स्थळे तुम्हाला लक्षात राहतील या लेवलला येऊन मी शिकवेल. जागतिक वारसा स्थळे आणि एवढं जरी आपण केलं तरी याच्यावरचा कोणत्याही लेवलला सरळ सेवापासून राज्यसेवापर्यंत एकही प्रश्न तुमचा जाणार नाही याची गॅरंटी माझी. मित्रांनो, जागतिक वारसा स्थळ घोषित कोण करत असतं? जागतिक वारसा स्थळ घोषित करत असतो युनेस्को. युनेस्को म्हणजे काय? युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन नावाची संस्था आहे. या संस्थेची स्थापना जर आपल्याला विचारली तर मित्रांनो, या संस्थेची स्थापना ही पाहायला मिळते 16 नोव्हेंबर 1945 मध्ये. कशाची स्थापना? युनेस्कोची स्थापना. जागतिक वारसा स्थळ जाहीर कोण करतं? युनेस्को नावाची संस्था करते. याचा फुल फॉर्म सुद्धा विचारलेला आहे. युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. लक्षात ठेवा, याचं मुख्यालय तुम्हाला माहित पाहिजे. युनेस्कोचं मुख्यालय जे आहे हे आपल्याला पाहायला मिळतं पॅरिस या ठिकाणी. कुठे? पॅरिस या ठिकाणी. चला येऊया जागतिक वारसा स्थळांकडे. मित्रांनो, जागतिक वारसा स्थळे यांची घोषणा जी आहे किंवा जगातील जागतिक वारसा महत्वाची ठिकाणं जपण्यासाठी जी घोषणा करण्यात आली होती, जो करार करण्यात आला होता, याला स्टॉकहोम करार असं म्हटलं जातं. मित्रांनो, स्टॉकहोम करार हा कधी करण्यात आला होता? तर हा 1972 ला करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. या करारानुसार जगभरामधील ज्या ऐतिहासिक जगभरातील ज्या ऐतिहासिक सांस्कृतिक त्याच्यानंतर पारिस्थितिकीय, लक्षात घ्या, पारिस्थितिकीय स्थळांचे संरक्षण करण्यासाठी हा स्टॉकहोम करार आपल्याला केलेला पाहायला मिळतो 1972 ला. त्याच्यानंतर मित्रांनो 1978 येतं आणि 1978 ला जागतिक वारसा स्थळे हे या करारामध्ये समाविष्ट करायला सुरुवात केली जाते. कधी? 1978 पासून. आणि 1972 ला अशी स्थळे जी ऐतिहासिक आहेत, सांस्कृतिक आहे, पारिस्थितिकीय गरजेची आहेत, यांचं संरक्षण करण्यासंदर्भात हा स्टॉकहोम करार आपल्याला पाहायला मिळतो. पुढे चला, 1978 ला सर्वात पहिल्यांदा जागतिक वारसा स्थळे ठरवायला सुरुवात केली जाते. मित्रांनो, याच्यामध्ये एकूण किती देश आहेत? तर एकूण 195 देश आपल्याला पाहायला मिळतात. किती? एकूण 195 देश. बर, जागतिक वारसा स्थळे ठरवण्यासाठी मित्रांनो काही निकष आहेत. या निकषामध्ये जर बसलं तरच त्याचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये होत असतो. हे निकष एकूण 10 निकष आपल्याला पाहायला मिळतात. या 10 निकषामध्ये जी स्थळे समाविष्ट होतात त्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये केला जातो. ही 10 निकष आपल्याला परीक्षेला विचारली जात नाहीत आणि विचारली गेलेली सुद्धा नाहीत, त्यामुळे इथं मी येत नाही. हे पेज तुम्हाला समजलं असेल तर आपण पुढे जाऊ. नॉर्मल आपण पाहिलं कोण जाहीर करत असतं? युनेस्को जाहीर करते, ज्याची स्थापना 1945 ला आणि मुख्यालय कुठं? मुख्यालय पॅरिसला. बर, आता एक बेसिक माहिती आणि त्याच्यानंतर येऊया भारतातील जागतिक वारसा स्थळाकडे. बेसिक माहिती म्हणजे काय? जागतिक वारसा स्थळ दिन जो आहे, जागतिक वारसा स्थळ दिन हा कधी साजरा केला जातो? उत्तर द्या. जागतिक वारसा स्थळ दिन कधी साजरा केला जातो तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर सद्यस्थितीला जगात एकूण किती जागतिक वारसा स्थळ आहेत? मी जोपर्यंत तुम्हाला शिकवतोय म्हणजे आजची जी तारीख आहे ही तारीख साधारणतः 18 ऑगस्ट 2024 बद्दल आपण चर्चा करतोय. सद्यस्थितीला जगात एकूण 1200 जागतिक वारसा स्थळ आहेत. किती? 1200. जागतिक वारसा स्थळ दिन कोणत्या दिवसाला म्हटलं जातं? 18 एप्रिलला जागतिक वारसा स्थळ दिन हे म्हटलं जातं. दिनविशेषामध्ये लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भारतात एकूण किती जागतिक वारसा स्थळ आहेत? तर मित्रांनो, भारतात एकूण जागतिक वारसा स्थळांची संख्या सध्या 43 झालेली आहे. किती? 43वे याच वर्षी 2024 ला घोषित केलेले 43वे जागतिक वारसा स्थळ
इथं मी 43वी लिहितोय. पुन्हा याच्याबद्दल आणखी चर्चा आपल्याला करायचीच आहे. त्याचं नाव आहे मोईदाम नावाचं जागतिक वारसा स्थळ. मोईदाम मोईदाम हे लक्षात ठेवा. मोईदाम बरं. पुन्हा याच्याबद्दल यायचं आपल्याला चर्चा करायची भारतातील जागतिक वारसा स्थळाबद्दल. बर, महाराष्ट्रामध्ये एकूण किती जागतिक वारसा स्थळ आहेत असे जर तुम्हाला विचारलं, महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीला एकूण 5 व संयुक्त पश्चिम घाट जे आहे हे संयुक्त जागतिक वारसा स्थळ आहे. संयुक्त 1, 4 राज्यांमध्ये संयुक्त आहे आणि टोटल एकूण जर आपण म्हटलं तर 5 जागतिक वारसा स्थळ हे आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. बर, भारतातील पहिले जागतिक वारसा स्थळ जर तुम्हाला विचारलं, भारतातील पहिले, तर मित्रांनो भारतातील पहिले जागतिक वारसा स्थळ हे आपल्याला 3 पाहायला मिळतात. 1 अजिंठा लेण्या, 2 वेरूळ लेण्या आणि 3 लाल किल्ला. यांचा समावेश एकदाच करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. कधी? तर या तिघांचा समावेश साधारणतः 1983 मध्ये करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. बर, सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे कोणत्या देशामध्ये आहेत? तर सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे जी आहेत हे आपल्याला पाहायला मिळतात इटली या ठिकाणी. किती? एकूण 49 एवढे. किती? 49. आणि दुसरा क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो सर्वाधिक जागतिक वारसा स्थळांमध्ये, एकूण 59 आहेत. 59. दुसरा क्रमांक पाहायला मिळतो चीन देशाचा. इथे आपल्याला 57 जागतिक वारसा स्थळे आढळून येतात. क्लिअर? येते लक्षात? ओके, समजते सगळ्यांना? आता थोडंसं आणखी पुढे जाऊया. मित्रांनो, जागतिक वारसा स्थळ भारतातील जेव्हा आपण पाहत असतो किंवा जगातील पाहत असतो तेव्हा जागतिक वारसा स्थळाचे 3 विभाग पडतात. पहा, जागतिक वारसा स्थळे 3 भागामध्ये विभागलेले आपल्याला पाहायला मिळतात. यातला पहिला विभाग जो आहे याला म्हणायचं सांस्कृतिक जागतिक वारसा स्थळे, जे सांस्कृतिक क्षेत्राशी संलग्नित आहेत. दुसरा विभाग आहे नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे. तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं, भारतामध्ये एकूण किती सांस्कृतिक जागतिक वारसा स्थळे आहेत, भारतामध्ये एकूण किती नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे आहेत, आणि तिसरं जे असतं ज्याला मिश्र जागतिक वारसा स्थळे असं म्हटलं जातं. जेव्हा आपण भारताचा विचार करतो तेव्हा भारतामध्ये असणाऱ्या एकूण 43 जागतिक वारसा स्थळापैकी 35 जागतिक वारसा स्थळे हे सांस्कृतिक आहेत, 7 जागतिक वारसा स्थळे हे नैसर्गिक आहेत आणि केवळ एकच जागतिक वारसा स्थळ आहे जे मिश्र आहे, सांस्कृतिक सुद्धा आहे आणि नैसर्गिक सुद्धा आहे. या जागतिक वारसा स्थळाचं नाव लक्षात असू द्या. या जागतिक वारसा स्थळाचं नाव कांचनजोंगा असं आपल्याला पाहायला मिळतं. काय? कांचनजोंगा हे भारतातलं एकमेव मिश्र जागतिक वारसा स्थळ आपल्याला पाहायला मिळतं. एकमेव मिश्र जागतिक वारसा स्थळ आपल्याला पाहायला मिळतं. क्लिअर? चलायचं आता पुढं. आता येऊया भारतात असणाऱ्या एकूण 43 जागतिक वारसा स्थळांकडे. नैसर्गिक किती आहेत? नैसर्गिक आहे 7. पहा, वाटल्यास नैसर्गिक लिहून देतो म्हणजे सांस्कृतिक कोणते तुमच्या लक्षात येतील. नैसर्गिक किती आहेत? नैसर्गिक आहे 7. याच्यामध्ये पहिला आहे काझीरंगा नॅशनल पार्क. काझीरंगा नॅशनल पार्क. पुन्हा याच्याबद्दल चर्चा करायची, फक्त 7 नावं लक्षात ठेवा म्हणजे मिश्र आणि नैसर्गिक वगळलं तर सांस्कृतिक तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर दुसरा आपल्याला पाहायला मिळतं केवलदेव राष्ट्रीय अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान. केवलदेव राष्ट्रीय उद्यान. तिसरं आपल्याला पाहायला मिळतं मानस राष्ट्रीय उद्यान. किती झाले? 3. 7 आपल्याला पाहायचे. चौथ्या आपल्याला पाहायला मिळतं नंदादेवी व व्हॅली ऑफ फ्लावर्स राष्ट्रीय उद्यान. याच्याबद्दलही चर्चा करायची. 5वा आहे पश्चिम घाट. 6वा आहे सुंदरबन. म्हणजे हे सगळे जर आपण पाहिले तर हे राष्ट्रीय उद्यान आहेत. आणि 7वा आहे ग्रेट हिमालय नॅशनल पार्क. ग्रेट हिमालय नॅशनल पार्क. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली, मिश्र कांचनजोंगा 7 नैसर्गिक जर झाले तर उर्वरित 35 आपल्याला पाहायला मिळतात कोणते? सांस्कृतिक जागतिक वारसा स्थळे. मला सांगा इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? अडचण जर नसेल तर आपण येऊया पहिल्यापासून सुरुवात करूया. महाराष्ट्रापासून सुरुवात करूया राज्यानुसार जागतिक वारसा स्थळांना. चला, इथपर्यंत कोणाला अडचण आहे का? कमेंट करा फास्ट.
एकही प्रश्न तुमचा मिस झाला नाही पाहिजे आणि फक्त आपल्याला घोकंपट्टी नाही तर डिटेल याच्याबद्दल समजलं पाहिजे. त्या अँगलनं आपण जागतिक वारसा स्थळे घेतोय. ठीक आहे, चला आता सुरुवात करूया. सांगा कमेंट करून समजलं का? बरेच जण आहेत जे नवीन आलेले आहेत, लेक्चरला लाईक करा. आपण पुढे जाऊया, सुरुवात करूया महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळांबद्दल. तिथून आपल्याला पुढे जायचंय. चला पहिलं आता घेऊया अजिंठा लेणी. पहा, 1 नंबर अजिंठा लेणी. इथून सुरुवात करूया. अजिंठा लेणी मित्रांनो, अजिंठा लेणी जी आहे याचा समावेश तुम्हाला जर विचारला, समावेश कधी करण्यात आलाय? समावेश मित्रांनो 1983 ला. आणि मी असं म्हणतो हे भारतातील पहिले जागतिक वारसा स्थळ आपल्याला पाहायला मिळतं. स्थान कुठे आहे? स्थान महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये नेमकं कुठे? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. छत्रपती संभाजीनगर. आता इथं आपण असं घेतोय की तुम्हाला अजिंठा लेण्यावर काहीही आलं तरी सुद्धा तुम्ही उत्तर लिहू शकता, उत्तर देऊ शकता. बर, या लेण्याचा काळ कधीचा आहे? तर मित्रांनो या लेण्या इसवी सन पूर्व पहिल्या व दुसऱ्या शतकातील आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या आणि दुसऱ्या शतकातील. बर, तुम्हाला जर विचारलं एकूण लेण्या किती आहेत अजिंठा या ठिकाणी, तर एकूण लेण्यांची संख्या आपल्याला पाहायला मिळते 30 एवढी. किती? 30 लेण्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि कोणत्या नदीकाठी हे क्षेत्र आहे? हे जागतिक वारसा स्थळ आहे वाघूर नदीकाठी. अजिंठा हे जागतिक वारसा स्थळ आपल्याला पाहायला मिळतं. कोणत्या? वाघूर नदीकाठी. मुद्दा क्लिअर. चलो घ्या. दुसरं कोणतं आहे? वेरूळ लेणी. चला वेरूळ लेणीला बाजूला करतो. 2 नंबर वेरूळ लेणी. वेरूळ लेणी तुम्हाला परीक्षेला प्रश्न काय विचारला जाऊ शकतो? वेरूळ लेणीचा समावेश कधी झालेला आहे? 1983 ला वेरूळ लेणीचा समावेश झालेला आहे. कुठे आहे वेरूळ लेणी? छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी. संभाजीनगर महाराष्ट्र या ठिकाणी वेरूळ लेणी आपल्याला पाहायला मिळतात. एकूण लेण्यांची संख्या वेरूळ लेणीमध्ये किती आहे? तर मित्रांनो एकूण 34 लेण्या आपल्याला वेरूळ या ठिकाणी पाहायला मिळतात. किती? 34. याच्यामध्ये आपण जर पाहिलं या 34 लेण्यापैकी 12 लेण्या ज्या आहेत या बौद्ध लेण्या म्हणून ओळखल्या जातात. किती? 34 पैकी 12. त्याच्यानंतर 17 लेण्या ज्या आहेत या 17 लेण्या हिंदू लेण्या म्हणून ओळखल्या जातात. आणि उर्वरित असणाऱ्या 5 लेण्या ज्या आहेत या जैन लेण्या म्हणून ओळखल्या जातात. किती? एकूण 34. 12 बौद्ध, 17 हिंदू आणि 5 जैन लेण्या आपल्याला पाहायला मिळतात. कुठे? वेरूळ या ठिकाणी. पुढे चला मित्रांनो, लक्षात घ्या वेरूळ या ठिकाणी असणारी 16वी क्रमांकाची लेणी जी आहे याला कैलास लेणी म्हणून ओळखलं जातं. कोणती लेणी? कैलास लेणी म्हणून ओळखलं जातं. कोणती लेणी? कैलास लेणी. कैलास लेणी तुम्ही पाहिले असेल, नाही माझ्याकडे चित्र नाहीये. कैलास लेणी जगातील स्थापत्य शैलीचं उत्कृष्ट उदाहरण आहे. मित्रांनो ही कैलास लेणी असे एकमेव लेणी आहे किंवा असं एकमेव मंदिर आहे, महादेवाचं मंदिर, कैलास महादेवाचं मंदिर, ज्याची म्हणजे ज्या लेणीची सुरुवात किंवा ज्या मंदिराची सुरुवात कळसापासून झालेली आहे. एक पूर्ण असा दगड, पूर्ण असा खडक आणि या खडकावर कळसापासून कोरायला सुरुवात केली आणि पूर्ण ही लेणी आपल्याला झालेली पाहायला मिळते. आयुष्यामध्ये जर वास्तू किंवा स्थापत्य शैलीचं उदाहरण पाहायचं असेल तर नक्की एकदा वेरूळ येथील कैलास लेणीला भेट द्या. जगभरामधून लोक कैलास लेणी पाहण्यासाठी येतात आणि आपण इथं जवळ असून सुद्धा जात नाही. लक्षात घ्या ही कितव्या क्रमांकाची लेणी आहे? 16व्या क्रमांकाची कैलास लेणी आपल्याला पाहायला मिळते. बर, कैलास लेणीमध्ये वास्तुकलेचं उदाहरण आधी कळस आहे. आधी काय आहे? कळस आणि नंतर पाया असं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. आधी कळस आणि नंतर पाया. किती झाल्या? महाराष्ट्रातल्या 2. अजिंठा लेणी झाली आणि दुसरी झाली वेरूळ लेणी. आता येऊया तिसऱ्या लेणीकडे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. तिसरा नंबर लिहितोय मी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल याचा सुद्धा समावेश
कशामध्ये करण्यात आलेला आहे? जागतिक वारसा स्थळामध्ये करण्यात आलेला आहे. बर, तुम्हाला विचारलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा समावेश कधी करण्यात आला? लक्षात घ्या, याचा समावेश 2004 मध्ये करण्यात आला. मित्रांनो, महाराष्ट्राच्या जागतिक वारसा स्थळांबद्दल जेवढी मी माहिती देतोय तेवढी माहिती किमान तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे. मित्रांनो, याच्यामध्ये कशाचा समावेश होतो? मित्रांनो, हे जे आहे मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे. तुम्हाला माहित आहे महाराष्ट्रामध्ये 5 रेल्वे मुख्यालय आपल्याला पाहायला मिळतात. मध्य रेल्वेचे 2 रेल्वे मुख्यालय आणि 5 रेल्वेच्या विभागातील जे रुळ आहेत हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला अंतरलेले पाहायला मिळतात. 2 रेल्वेचं मुख्यालय, यापैकी एक मध्य रेल्वेचे मुख्यालय जे आहे हे कुठं आहे? CSMT, ज्याला आपण छत्रपती मुख्यालय, हा CSMT, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. बर, या टर्मिनलची निर्मिती कधी झाली असं जर तुम्हाला विचारलं तर या टर्मिनलची निर्मिती 1887 मध्ये झाली होती. कशामुळे झाली होती? मित्रांनो, ब्रिटनची महाराणी जी व्हिक्टोरिया होती, या व्हिक्टोरिया राणीचा राज्याभिषेकाची सुवर्ण जयंती, राज्याभिषेक जो झाला होता, राज्याभिषेक जो आहे याची सुवर्ण जयंती होती आणि या सुवर्ण जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलची रचना करण्यात आलेली, निर्मिती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. या बिल्डिंगची रचना कोणत्या शैलीतली आहे? तर व्हिक्टोरियन, लक्षात घ्या, व्हिक्टोरियन, इटालियन, गॉथिक, रिवायवल प्रकारची रचना. मित्रांनो, या प्रकारामध्ये बोन टाईप स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही जर CSMT व्यवस्थित तर पाहिलं तर याची रचना व्हिक्टोरियन, इटालियन, गॉथिक शैलीतली आपल्याला आढळून येते. व्हिक्टोरिया, हा ठीक आहे, हा पहिलं याचं नाव व्हिक्टोरिया, राणी व्हिक्टोरिया टर्मिनल होतं आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल झालं. 3 झाल्या महाराष्ट्रातील. चौथी येऊया आता महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळाकडे. चौथं महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळ. चौथं आपण सुरुवात करूया व्हिक्टोरिया, गॉथिक आणि आर्ट डेको इमारतीकडे, किंवा पहिल्यांदा एलिफंटा लेणी पाहायला घेऊ, कारण एलिफंटा लेणीचा समावेश सर्वात पहिल्यांदा होता. चौथं लिहितोय मी महाराष्ट्रातलं, एलिफंटा लेणी. मित्रांनो, जर तुम्हाला विचारलं एलिफंटा लेणीचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये कधी करण्यात आला, तर एलिफंटा लेणीचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये 1987 मध्ये करण्यात आला. पहिला मुद्दा तुमचा क्लिअर. बर, कोणत्या बेटावर ही लेणी स्थित आहे? तर घारापुरी नावाचं बेट आहे. या घारापुरी नावाच्या बेटावर ही लेणी स्थित आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, सुरुवातीला जेव्हा या लेणीचा शोध लागला तेव्हा त्या लेणीवर हत्तीचं मोठं शिल्प साकारलेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या हत्तीच्या शिल्पावरून या लेणीला एलिफंटा लेणी किंवा एलिफंटा केव्स असं नाव पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बर, पुढे विचारलं जाऊ शकतं, मित्रांनो इथं एकूण लेण्या किती आहेत? तर मित्रांनो, एकूण इथे 7 लेण्या आहेत. किती लेण्या? 7 लेण्या आहेत. यापैकी 5 लेण्या ज्या आहेत त्या शैव पद्धतीच्या लेण्या आहेत आणि 2 लेण्या ज्या आहेत या बौद्ध लेण्या आहेत. 5 शैव आणि 2 काय आहेत? बौद्ध लेण्या आपल्याला पाहायला मिळतात. याचा समावेश 1987 ला. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 5 जागतिक वारसा स्थळे. पहिलं अजिंठा लेणी, दुसरं वेरूळ लेणी, सर्वात पहिल्यांदा समाविष्ट झालेली ही स्थळे. तिसरं आपल्याला पाहायला मिळतं CSMT. चौथं आपल्याला पाहायला मिळतं एलिफंटा केव्स, एलिफंटा लेणी आणि 5वं आहे व्हिक्टोरिया, गॉथिक आणि आर्ट डेको इमारती. मित्रांनो, व्हिक्टोरिया शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितोय, गॉथिक व आर्ट डेको इमारती. बर, या इमारतींचा समावेश म्हणजे स्थापत्य शैलीचं उदाहरण आहे मित्रांनो. याचा समावेश लक्षात घ्या. याचा समावेश कधी करण्यात आलाय? अलीकडच्याच काळामध्ये
2018 मध्ये या व्हिक्टोरिया गॉथिक व आर्ट शैलीच्या इमारतींचा म्हणजे स्थापत्य कलेचं उदाहरण आहे त्या शैलीतील इमारती या सर्वांचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये करण्यात आलेला पाहायला मिळतो. याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो हे सुद्धा आपण पाहणार आहोत. मित्रांनो, हे जे बांधकाम आहे किंवा हे वास्तुशिल्प आहे हे 19व्या शतकातील आहे. कधीचं आहे? 19व्या शतकातील व्हिक्टोरिया गॉथिक शैलीची रचना आपल्याला हे पाहायला मिळतं. बर, याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो? मुंबईचं उच्च न्यायालयाची जी बिल्डिंग आहे ती सुद्धा याच स्थापत्य शैलीचं उदाहरण आहे, उच्च न्यायालय. त्याच्यानंतर मुंबई विद्यापीठाची जी बिल्डिंग आहे या स्थापत्य शैलीमध्ये बांधण्यात आलेली आहे, मुंबई विद्यापीठ. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय सुद्धा याच शैलीचं उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय जे आहे, वास्तू संग्रहालय जे आहे हे याच शैलीचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर पश्चिम रेल्वेचं जे मुख्यालय आहे हे सुद्धा याच शैलीचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे ओव्हरऑल असं लक्षात घ्या, ज्या बिल्डिंगची निर्मिती ही व्हिक्टोरिया गॉथिक व आर्ट डेको या शैलीमध्ये झालेली आहे अशा सगळ्या इमारतींचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. या झाल्या महाराष्ट्रातील महत्वाच्या 5 जागतिक वारसा स्थळांची उदाहरणं किंवा महत्वाची 5 जागतिक वारसा स्थळे. समजलं का? समजलं असेल तर दुसऱ्या राज्यामध्ये आपण आता प्रवेश करूया. कमेंट करा फास्ट. जे नवीन आलेले आहेत त्यांनी लाईक करा आणि समजत असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करा. आणि दुसरं, तुम्हाला कशावर जर व्हिडिओ पाहिजे असेल, तुम्हाला वाटत असेल सर या विषयावर तुम्ही व्हिडिओज बनवा, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्हाला ज्या विषयावर वाटतं की लेक्चर आलं पाहिजे तो विषय तुम्ही नमूद करा. चला फास्ट कमेंट करा म्हणजे पुढे जाऊ तुम्ही. ओके, चलो चालायचं पुढं. चला, लाईकचं टार्गेट 100 लवकर झालं पाहिजे. 87चं आहे, पाहणारे 75-78 दिसत आहेत मला. ठीक आहे, हा अरे 1 मिनिट फक्त. पाचशे 99 हा सगळं जीके कव्हर होईल त्याच्यात. सगळं जीके स्टॅटिक्स जीके आणि रेग्युलर जीएस. ठीक आहे, चला या पुढे आहे गुजरात. आता गुजरात राज्यामध्ये मित्रांनो 4 जागतिक वारसा स्थळ आहेत ज्यांचा समावेश करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवात करूया इथं काय धोलावीरापासून. 1 नंबर किंवा आता 5 झालेले आहेत, 6 नंबर घेऊ का? ठीक आहे, 6 नंबर घेतो. धोलावीरा. मित्रांनो तुम्हाला माहित आहे, जर तुम्ही हडप्पा संस्कृती वाचली असेल तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल धोलावीराचा समावेश. मित्रांनो धोलावीराचा हा 2021 साली समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. याच्याबद्दल 2 ते 3 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. मित्रांनो हडप्पा संस्कृतीचे जेव्हा आपण हडप्पा संस्कृतीचा शोध घेत होतो, हडप्पा संस्कृतीच्या रचना शोधत होतो, पुरावे शोधत होतो, तेव्हा गुजरात राज्यामधील धोलावीरा या ठिकाणी हडप्पा संस्कृतीचे काही अवशेष आपल्याला आढळले आणि यांचा समावेश करण्यात आलाय जागतिक वारसा स्थळामध्ये. मित्रांनो लक्षात घ्या, धोलावीरा जे आहे हडप्पा संस्कृती जी आहे, हडप्पा संस्कृतीमधील एक शहर आपल्याला पाहायला मिळतं, त्याचं नाव आहे धोलावीरा. बर, हे कोणत्या बेटावर आहे? बेटावर लक्षात घ्या. SSC ची जर तयारी कोणी केली असेल तर त्यांना माहित असेल धोलावीरावर प्रश्न 2 ते 3 वेळा विचारून झालेला आहे की धोलावीरा हे कोणत्या बेटावर वसलेलं आहे. तर धोलावीरा हे ठिकाण खादीर बेटावर वसलेलं आहे. कोणत्या बेटावर? नाव लक्षात असू द्या, गुजरात राज्यामध्ये खादीर नावाच्या बेटावर धोलावीरा हे ठिकाण वसलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो हे जे आहे धोलावीरा, हडप्पा संस्कृतीचा आपण जेव्हा विचार करतो, या हडप्पा संस्कृतीमधील एक व्यापारी केंद्र आपल्याला पाहायला मिळतं. हडप्पा संस्कृतीमधील
एक व्यापारी केंद्र म्हणून धोलावीरा ओळखलं जाईल. व्यापारी केंद्र म्हणून धोलावीरा ओळखलं जाईल. ठीक आहे. 6 झाले जागतिक वारसा स्थळे. या 7व्या जागतिक वारसा स्थळाकडे काय दिले इथं? अहमदाबाद शहर. मित्रांनो, अहमदाबाद शहर जे आहे याचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. याचा समावेश कधी करण्यात आलेला आहे? अलीकडच्याच काळामध्ये 2017 मध्ये या शहराचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. बर, अहमदाबाद शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे सांगा बरं. हे तुम्हाला प्रश्न मी विचारतोय. कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? बरोबर आहे. हो बरोबर आहे सूरज सर, सगळं त्याच्यामध्ये कव्हर होईल. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका. हे इथं नाही, लेक्चर जेव्हा संपेल त्यावर कमेंट बॉक्समध्ये. लोथल सुद्धा आहे, मात्र आपण जागतिक वारसा स्थळ पाहतोय सर. सुजाता मॅडम, जागतिक वारसा स्थळ पाहतोय. सूरज वैद्य बरोबर आहे, त्याच्यामध्ये सगळं कव्हर होईल. तुम्ही ऍप डाउनलोड करून कंटेंट बघून घ्या अगोदर, त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल. बरोबर आहे. ठीक आहे. हा, कोणत्या नदीकाठी? साबरमती नदीकाठी हे धोलावीरा नावाचं आपलं सॉरी अहमदाबाद शहर जे आहे हे वसलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बर, याची स्थापना कोणी केली? याची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, या शहराची स्थापना सुलतान अहमद शाह याने केली. सुलतान अहमद शाह आणि याच्यावरून अहमदाबाद हे या शहराला नाव पडलेलं पाहायला मिळतं. सुलतान अहमद शाह यांनी आपल्याला स्थापना केलेली पाहायला मिळते. मित्रांनो, वास्तुकलेचं वास्तू वारसा लाभलेलं हे शहर आहे. वास्तू वारसा लाभलेलं शहर आहे. इथं भद्रा किल्ला असो, विशिष्ट स्थापत्य शैलीचं उदाहरण आहे. भद्रा किल्ला असो, त्याच्यानंतर शहरातील भिंती असो, किल्ल्याच्या भिंती असो, त्याच्यानंतर दरवाजे असो या किल्ल्याचे, त्याच्यानंतर मशीद असो किंवा मशिदी असो, किंवा हिंदू मंदिरे असो, हिंदू मंदिरे किंवा जैन मंदिरे असो, हे सगळे या जागतिक वारसा स्थळामध्ये स्थापत्य शैलीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. अहमदाबाद पूर्ण शहर याच्यामध्ये येतं. हे सांस्कृतिक जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखलं जातं. एक मिनिट वेट करा. चला, आता विजिबल आहे? आता विजिबल आहे का? ओके, चलायचं पुढं. चला, त्याच्यानंतर थोडंसं पुढे या. राणी की वाव पहा. राणी की वाव. मित्रांनो, लक्षात घ्या, राणी की वाव जे आहे हे गुजरात राज्यामधील स्थापत्य शैलीचं उदाहरण आहे. 8 नंबर राणी की वाव. याचा समावेश कधी झालाय? समावेश लक्षात घ्या. राणी की वाव याचा समावेश 2014 मध्ये झालेला आहे. राज्य कोणतं? गुजरात. बर, कोणती स्थापत्य कला आहे? कोणती स्थापत्य कला आहे? तर मित्रांनो, ही स्थापत्य शैली जी आहे त्याचं नाव आहे मारू गुर्जरा स्थापत्य शैली. नाव लक्षात असू द्या, मारू गुर्जरा स्थापत्य शैली. मारू गुर्जरा स्थापत्य शैली. जर तुम्ही इथं तुम्हाला व्यवस्थित हे चित्र दिसत असेल तर इथं एक पाण्याचा बारव आहे, पाण्याचा एक साठा आहे आणि त्या साठ्याला चहूबाजूनी पायऱ्या पायऱ्यांचं केलेलं स्ट्रक्चर आहे. या अशा पद्धतीची राणी की वाव हे जगातील स्थापत्य शैलीचं एकमेव असं उदाहरण
ज्यामुळे ही कोणत्या स्थापत्यशैलीच्या उदाहरणाचा भाग आहे? मारू गुर्जरा स्थापत्यशैलीचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. कोणत्या शहरामध्ये आहे? तर हे गुजरात राज्यामधील पाटण नावाचं शहर आहे. पाटण शहर, या शहरामध्ये आपल्याला ही राणी की बाव आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एक विहीरच आहे, मात्र विहिरीमध्ये उतरताना अशा पायऱ्या पायऱ्याचं स्ट्रक्चर इतक्या पद्धतीनं व्यवस्थित पद्धतीनं तयार केलेलं आहे. याचा समावेश आपल्याला केलेला पाहायला मिळतो 2014 मध्ये जागतिक वारसा स्थळामध्ये. किचकट पद्धतीच्या किचकट पायऱ्या पाहायला मिळतात विहिरीमध्ये. क्लिअर? येते लक्षात? इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का रे? हा, बरोबर आहे, मॅडमनं बरोबर ओळखलं. सॉरी, सुनील सोशे सरनं बरोबर ओळखलं. 100च्या नोटावर राणी की बावचं चित्र आहे आणि हे गुजरात राज्यामधील जागतिक वारसा स्थळ आपल्याला पाहायला मिळतं. आणि मित्रांनो, राजा भीमदेव प्रथम जो होता याचं स्मारक म्हणून सुद्धा हे प्रसिद्ध आहे. राजा भीमदेव प्रथम जो 11व्या शतकातील होता, राजा भीमदेव प्रथम याचं स्मारक सुद्धा म्हणून हे प्रसिद्ध आहे. प्रथम कितव्या? 11व्या शतकामधील. त्यामुळं हे राणी की बाव आपल्याला प्रसिद्ध पाहायला मिळतं. सर्वात शेवटचं या आता गुजरात राज्यामधलं चंपानेर पावागड पुरातत्व विभाग. चंपानेर पावागड पुरातत्व स्थळ. मित्रांनो याचा समावेश जर तुम्हाला विचारला, चंपानेर पावागड पुरातत्व स्थळाचा समावेश हा 2004 मध्ये केलेला पाहायला मिळतो. याचा इतिहास काय आहे? तर मित्रांनो, जो प्रागैतिहासिक काळ आहे. प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय? हा ऐतिहासिक काळाच्याही पूर्वीचा प्रागैतिहासिक काळ जो आहे, या काळामधील इथे तुम्हाला वारसा स्थळे पाहायला मिळतात. त्याचबरोबर 8व्या व 12व्या शतकातील संरचना सुद्धा इथे आढळतात. संरचनेमध्ये काय? या संरचनेमध्ये राजवाडे काही आहेत, त्याच्यानंतर काही तटबंदी आहेत, त्याच्यानंतर धार्मिक इमारती आहेत. यांचा समावेश आपल्याला चंपानेर पावागड पुरातत्व स्थळामध्ये पाहायला मिळतात. या 4 स्थळांचा समावेश गुजरात राज्यामधील जागतिक वारसा स्थळावर आपल्याला आढळून येतो. आतापर्यंत आपण 9 जागतिक वारसा स्थळे आपण पाहिलेत. 5 पाहिले त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले आणि 4 पाहिले गुजरातमधले. गुजरातमधले 4 कोणते? फक्त लक्षात ठेवा 2 स्लाइड मध्ये. एक धोलावीरा जागतिक वारसा स्थळ, दुसरं अहमदाबाद शहर, तिसरं आपण पाहिलं ते म्हणजे राणी की वाव हे, आणि चौथं आपलं पाहिलं चंपानेर पावागड पुरातत्व स्थळ. ठीक आहे, चलायचं पुढं. क्लिअर? काय म्हणतात? पश्चिम घाट मी म्हटलं ना तुम्हाला, पश्चिम घाट संमिश्र आहे, म्हणजे 4 राज्यांमध्ये विभागलेले आहे. तर ते आपण सेपरेट घेऊया. महाराष्ट्रात 5 आणि पश्चिम घाट हे मिश्र आहे. म्हणजे मिश्र म्हणण्यापेक्षा त्याला आपण संयुक्त म्हणतो. 4-5 राज्यातलं संयुक्त, ते आपण सेपरेट अभ्यासूया. चला या पुढं आपण आता आलोत राजस्थानमध्ये. आपण सुरुवात करतोय, 9 झाले आपले, 10व्या जागतिक वारसा स्थळाला सुरुवात करतोय. 10 नंबर पहिलं घेऊया आपण, केवलदेव राष्ट्रीय उद्यान. हे नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ आहे. 10 नंबर केवलदेव राष्ट्रीय उद्यान. मित्रांनो, जर तुम्हाला मी प्रश्न विचारला, केवलदेव राष्ट्रीय उद्यानाचं जुनं नाव काय आहे किंवा पूर्वीचे नाव काय आहे, तुम्हाला प्रश्न आला पाहिजे. केवलदेव राष्ट्रीय उद्यानाचं पूर्वीचं नाव जे आहे हे भरतपूर पक्षी अभयारण्य आपल्याला पाहायला मिळतं. भरतपूर पक्षी अभयारण्य. मित्रांनो, हे केवलदेव राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. जवळपास 365 पक्ष्यांच्या प्रजाती या अभयारण्यामध्ये आढळतात, जे राजस्थानमध्ये आहे. किती? 365 पक्ष्यांच्या प्रजाती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि मित्रांनो, काही पक्ष्यांची नावं लक्षात ठेवा,
ज्याच्यावर प्रश्न रेल्वेला आलेला आहे, रेल्वे भरतीला आलेले आहे मित्रांनो, सायबेरियन क्रेन नावाचा पक्षी, नाव लक्षात असू द्या, सायबेरियन क्रेन नावाचा पक्षी, त्याचबरोबर आणखी एक त्याचं नाव आहे ग्रेटर स्पॉटेड हिरन, नाव लक्षात घ्या, ग्रेटर स्पॉटेड ईगल, ईगल. या दोन पक्षातील, या दोन जे पक्षी आहेत, या दोन पक्षाचे हिवाळ्यातील मैदान म्हणून हे अभयारण्य प्रसिद्ध आहे. हिवाळ्यातील मैदान म्हणून हे अभयारण्य प्रसिद्ध आहे. तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारण्यात आला होता. काय प्रश्न होता रेल्वेला? की सायबेरियन क्रेन व सायबेरियन क्रेनवरच विचारण्यात आला होता. सायबेरियन क्रेन या पक्ष्यांसाठीचे हिवाळ्यातील मैदान म्हणून खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे? तर हे राष्ट्रीय उद्यान आहे केवलदेव राष्ट्रीय उद्यान, जे राजस्थानमधील एक राष्ट्रीय उद्यान, पक्षी अभयारण्य असून सुद्धा जागतिक वारसा स्थळामध्ये याचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. क्लिअर? येते लक्षात? चलो पुढे. आता किती झाले? 10 झाले. या 11व्या नंबरला, 11व्या नंबरला काय आहे? डोंगराळ किल्ले. ठीक आहे, जयपूर शहर घेऊ पहिल्यांदा. 11वे जयपूर शहर. मित्रांनो, जयपूर शहरचा सुद्धा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. जर तुम्हाला विचारलं या केवलदेव राष्ट्रीय उद्यानाचा समावेश कधी केला? 1985 मध्ये केला. जयपूर शहराचा समावेश कधी केला? आता 2020 मध्ये केला. बर, दोन गोष्टी लक्षात असू द्या फक्त जयपूर शहराबद्दल. याची स्थापना कोणी केली आणि कधी केली, आणि हे यामध्ये कोणत्या पद्धतीची स्थापत्य शैली आपल्याला या जयपूर शहरामध्ये पाहायला मिळते? स्थापत्य शैली. बर, पहिल्या प्रश्नाचं उत्तर माहित नसेल तर लगेच मी लिहितो. जयपूर शहराची स्थापना मित्रांनो 1727 मध्ये कोणी केली? सवाई जयसिंग दुसरा यांनी केली. सवाई जयसिंग दुसरा यांनी कशाची स्थापना केली? यांनी जयपूर या शहराची स्थापना केली. सवाई जयसिंग दुसरा 1727 मध्ये. आणि हे कोणत्या स्थापत्य शैलीचं उदाहरण आहे? हे वैदिक स्थापत्य शैलीचं उदाहरण आहे. वैदिक स्थापत्य शैली जी आहे याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. किती झाले? 10, 11. राजस्थान मधलंच घेतो आता मी 3 नंबरच. 11 झाले. 12 नंबर काय करतो? सेपरेट मध्ये घेतो. ठीक आहे, इथंच घेतो. नाही, किती झाले? 10, 11, 12. डोंगराळ किल्ले घेतो. डोंगराळ किल्ले मित्रांनो, हा IMP भाग आहे. राजस्थानमध्ये एकूण 6 किल्ले आहेत ज्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये करण्यात आलेला आहे. हे किल्ले डोंगरी भागामध्ये असणारे आपल्याला पाहायला मिळतो. हे किल्ले केवलदेव कोणत्या शहरात आहे? अभयारण्य राष्ट्रीय उद्यान एका शहरापुरतं मर्यादित नसतं. केवलदेव राष्ट्रीय उद्यान उत्तर पूर्व राजस्थानमध्ये स्थित आहे. सुभाष शिंदे सर. ठीक आहे, चलो. सुभाष सर कांगणे सरच्या क्लासमध्ये पाहिले होते. हो, सेमिनारला मी आलो होतो, पाहिलं असेल. ठीक आहे, जे नवीन जॉईन झालेत लेक्चरला लाईक करा. आपल्याला पुढे जायचे. आता आपण आलेलो डोंगराळ किल्ल्यामध्ये. मित्रांनो, राजस्थानमध्ये हे जे आहेत एकूण 6 किल्ल्यांचा समावेश या डोंगराळ किल्ल्यामध्ये करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. 6 किल्ल्याची यादी लक्षात असू द्या. राजस्थानमधील खालीलपैकी कोणत्या किल्ल्याचा समावेश हा जागतिक वारसा स्थळामध्ये करण्यात आलेला नाही असं जर तुम्हाला विचारलं ते 6 किल्ले लक्षात असू द्या. एक चित्तोडगड नावाचा किल्ला जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट आहे या किल्ल्याचा. त्याच्यानंतर कुंभलगड नावाचा किल्ला, कुंभलगड. तिसरा क्रमांक लक्षात घ्या, त्या किल्ल्याचं नाव आहे सवाई माधोपूर किल्ला. सवाई माधोपूर नावाचा किल्ला. त्याच्यानंतर 3 झाले. 4 नंबर जयपूर किल्ला याचा सुद्धा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये करण्यात आलेला आहे. 6 किल्ले आहेत. 5व्या किल्ल्याचं नाव लक्षात असू द्या, त्याचं नाव आहे झालाबार नावाचा किल्ला. झालाबार. आणि 6वा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो, याचं नाव आहे जैसलमेर नावाचा किल्ला. राजस्थान मधले हे डोंगराळ 6 किल्ले आहेत ज्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. किती झाले? आता आपण आलो 10, 11, 12 पर्यंत.
13वं जागतिक वारसा स्थळ लक्षात घ्या. हे आहे, एक मिनिट, राजस्थान. आणखी एक स्लाइड बाकी आहे. जंतर मंतर बाकी आहे राजस्थान मधलं. राजस्थान 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 इधर गए. हे घ्या, जंतर मंतर. आपण म्हणतो सर दिल्लीला जंतर मंतर आहे, दिल्लीचं जंतर मंतर वेगळं. हे जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं ठिकाण. किती झाले आपल्या इकडं, एक मिनिट, 12 झाले ना, 12. 13वं जागतिक वारसा स्थळ, त्याचं नाव आहे जंतर मंतर. जंतर मंतर याचा समावेश 2010 मध्ये करण्यात आलेला आहे. मित्रांनो, जंतर मंतर हे जे स्थळ आहे, हे जे ठिकाण आहे, हे जयपूर शहरामधलं खगोलशास्त्रीय स्थळ आहे. खगोलशास्त्रीय स्थळ. तुम्ही आत्ता इंटरनेटवर लेक्चर संपल्यानंतर या ठिकाणी सर्च करा, जंतर मंतर राजस्थान. मित्रांनो, जंतर मंतर हे जे खगोलशास्त्रीय स्थळ आहे, याची स्थापना कुणी केली असं जर तुम्हाला विचारलं तर याची स्थापना सवाई जयसिंग दुसरा यांनी केलेली. सवाई जयसिंग दुसरा. याचं तुम्हाला या जंतर मंतर बद्दल 2 महत्वाच्या गोष्टी सांगतो. दुसरा यांनी केलेली. आणि इथे मित्रांनो जवळपास 20+ खगोलशास्त्रीय उपकरणे सापडतात. खगोलशास्त्रीय उपकरणे सापडतात. आता काय आहे मित्रांनो, जर तुम्हाला हे चित्र थोडंफार दिसत असेल तर जयपूरमध्ये असा एक एरिया या ठिकाणी तयार करण्यात आलाय की त्या एरियावरून सूर्याच्या फिरण्यावरून किंवा सूर्याच्या परिभ्रमण परिवलनावरून आपल्याला नक्षत्र, कोणत्या नक्षत्रामध्ये सूर्य आहे हे लक्षात येतं. आपल्याला कोणत्या उत्तरायण दक्षिणायनामध्ये सूर्य आहे हे लक्षात येतं. सूर्याची चाल, सूर्याची गती, त्या ठिकाणी पडणाऱ्या सावलीवरून लक्षात येते. सूर्याला कधी ग्रहण लागणार आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं. जंतर मंतर या ठिकाणचं हे जे जागतिक वारसा स्थळ आहे हे याच्यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे त्या ठिकाणी ॲक्युरसी जर आपण पाहिली, 99.9% ॲक्युरसीचं हे स्थळ आपल्याला आढळून येतं जागतिक वारसा स्थळामध्ये. आवाज येत नाहीये का? काय म्हणताय सविता मॅडम, आवाज येतो का? तुम्हाला आवाज येतो का हे सांगा. मी तर इथून बोलतोय, फास्ट कमेंट करा म्हणजे पुढे जायचं मला. तुम्हाला आवाज येतो का? तुम्हाला आवाज येतो का? फास्ट कमेंट करा. एक मिनिट फक्त. ठीक आहे, चला, याच्यामध्ये नाही येते. हा, तुम्हाला आवाज येतो का? चला, येतं ना? घ्या, पुढचं घ्या. आता आलोत आपण 14 नंबर. 13 झाले, 14वा नंबर. जागतिक वारसा स्थळाचं नाव आहे ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान. काय? ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान. ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान. मित्रांनो, राष्ट्रीय उद्यान किंवा वन्यजीवासंदर्भात ज्याही गोष्टी आहेत, समजायचं हे नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ आहे. कोणतं? नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ. ठीक आहे, पुढे चला. मित्रांनो, हे जे उद्यान आहे हे हिमालयाच्या पश्चिमेस आहे. हिमालयाच्या पश्चिम भागामध्ये स्थित आहे. आणि हे उद्यान मित्रांनो कोणत्या वनांसाठी प्रसिद्ध आहे? तर हे उद्यान अल्पाईन वनांसाठी प्रसिद्ध आहे. अल्पाईन वनांसाठी प्रसिद्ध उद्यान आपल्याला पाहायला मिळतं. कोणते? अल्पाईन वने या उद्यानामध्ये आढळतात. हे हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे. आणि याचा समावेश कधी करण्यात आलेला आहे असं जर तुम्हाला विचारलं तर 2014ला याचा समावेश करण्यात आलेला आहे ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यानाचा. ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यानाचा. क्लिअर? सीमा मॅडम, डेली लेक्चर असते का? डेली लेक्चर ऍप मध्ये असतं. इथं आठवड्यातून 2 ते 3 वेळा. आता थोडंसं टायमिंग वाढवायचा मी विचार करतोय. ठीक आहे,
आणि टायमिंग फिक्स रात्री 10 ते 11 असेल. रात्री घेणं झालं नाही म्हणून सकाळी 11 ते 12 मी घेतोय. चला पुढचं आहे, किती झाले हे 14. 15वं या आता दिल्लीमध्ये प्रवेश केला आपण. 15 नंबर दिल्ली, एक एक पाहूया. 15 नंबर दिल्लीचं लाल किल्ला. लाल किल्ला मित्रांनो 15वा, आपल्याला 43 जागतिक वारसा स्थळ कंप्लीट करायचे. 15वा आहे. लाल किल्ल्याचा समावेश कधी झालाय असं जर तुम्हाला विचारण्यात आलं, लाल किल्ल्याचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. एक मिनिट. हा, हे पहिल्यांदा समाविष्ट होणार जे 3 पहिल्यांदा समाविष्ट होणारे स्थळ आहेत, यापैकी लाल किल्ला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. लाल किल्ल्याचा समावेश 1983 मध्ये. पुढे चला स्टार पॉइंट लक्षात घ्या. बर, लाल किल्ल्याची स्थापना कोणी केली असं तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. स्थापना कोणी केली, त्याच्यानंतर लाल किल्ला जे आहे याचं वैशिष्ट्य काय. पहिल्यांदा लक्षात घ्या, लाल किल्ल्याची स्थापना मुघल सम्राट, नाव लक्षात घ्या, असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. लाल किल्ल्याची स्थापना कोणी केली, मुघल सम्राट शहाजहान जो आहे यांनी केली, आणि याची राजधानी म्हणून सुद्धा हा लाल किल्ला जो आहे हा प्रसिद्ध आहे. मित्रांनो लाल किल्ल्याबरोबरच लाल किल्ल्याच्या बाजूला असणारा, लाल किल्ला परिसरात असणारा सलीमगड नावाचा किल्ला जो आहे, परिसरात जो असणारा सलीमगड नावाचा किल्ला जो आहे, हा सुद्धा जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट असणारा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. लाल किल्ला व असं म्हणतोय, लाल किल्ला व संकुल, लाल किल्ल्याचं जे संकुल आहे याचा समावेश जागतिक वारसा स्थळात करण्यात आलेला पाहायला मिळतो. झाले 16. 16व्या नंबरला काय येतं, कुतुब मिनार आहे, हुमायूचा मकबरा. हुमायूचा मकबरा घेऊया 16 नंबर. हुमायूचा मकबरा, हुमायूचा मकबरा. मित्रांनो हुमायूच्या मकबऱ्याचा समावेश 1993 ला करण्यात आलेला आहे. जर तुम्हाला विचारलं ही स्थापना कधी झाली, तर ही 1570 मध्ये झाली. 1570 मध्ये स्थापना. हुमायूं माहित आहे मित्रांनो, हुमायूच्या मृत्यूनंतर या ठिकाणी हुमायूची जी आहे, जी समाधी आहे, ही भारतातीलच नव्हे तर भारतीय उपखंडातील पहिली बाग समाधी म्हणून प्रसिद्ध आहे. भारतीय उपखंडातील पहिली बाग समाधी म्हणून प्रसिद्ध आहे. पहिली बाग समाधी, बाग समाधी. तुम्ही जर दिल्लीला कधी गेलात तर इथं अवश्य भेट द्या. हुमायूचा मकबरा भारतीय उपखंडातील हुमायूची समाधी आहे आणि पहिली बाग समाधी म्हणून हे प्रसिद्ध आपल्याला पाहायला मिळते. किती झाले, दिल्ली मधले 1, 2. तिसरं काय, कुतुब मिनार. कुतुब मिनार 16. 17 नंबर कुतुब मिनार, कुतुब मिनार दिल्ली. ठीक आहे. अल्पाईन वने म्हणजे काय, अल्पाईन वने म्हणजे मित्रांनो अल्पाईन वने म्हणजे जी वने पर्वताच्या सर्वोच्च भागामध्ये असतात. पर्वताला जसं जसं तुम्ही वर जा तसं तसं वन जे आहेत हे वनांचे वेगवेगळे प्रकार पडत जातात. 1000 मीटर पर्यंत समशीतोष्ण वने असतात. 1000 मीटर पर्यंत आपण सदाहरित वने म्हणूया, सदाहरित. त्याच्यानंतर उपोष्ण वने असतात, उपोष्ण वने. त्याच्यानंतर आपण जर म्हटलं तर समशीतोष्ण वने, समशीतोष्ण वने. आणि त्याच्या वर जे असतात 3000 मीटर पेक्षा जास्त उंचीवर असतात, याला अल्पाईन वने असं म्हटलं जातं. अल्पाईन वने. अल्पाईन वने जे असतात या वनांमध्ये ज्या फांद्या असतात त्या फांद्या आपल्याला अशा पद्धतीनं खालच्या बाजूला झुकलेल्या पाहायला मिळतात. टोकदार पाने आपल्याला या वनांमध्ये पाहायला मिळतात. याला अल्पाईन वने असं म्हटलं जातं. मित्रांनो ही सगळी पीपीटी, हा लेक्चरची पीडीएफ मिळेल डिस्क्रिप्शन मध्ये. आपलं टेलिग्राम चॅनल आहे जिओग्राफी बाय शिनगारे सर, या टेलिग्राम चॅनलवर जा, तिथे तुम्हाला ही पीपीटी मी लवकरच अपलोड करेल. हे शेवटचं घेऊया. कुतुब मिनार जे आहे
मित्रांनो, कुतुब मिनारचा समावेश जो आहे हा समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो 1993 मध्ये. कुतुब मिनारच नाही, कुतुब मिनार व त्याची स्मारके जी आहेत याचा समावेश करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो जागतिक वारसा स्थळांवर. थोडस बाजूला लिहितो मी, म्हणजे या स्लाइड मध्ये कुतुब मिनार आपलं कव्हर होईल. मित्रांनो, कुतुब मिनारचा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा कुतुब मिनारची स्थापना कधीची आहे असं जर तुम्हाला विचारलं तर कुतुब मिनारची स्थापना 12व्या शतकामधील आहे. कितव्या शतकामधली? 12व्या शतकामधली स्थापना आहे. बर, याची स्थापना कोणी केली? कुतुबुद्दीन ऐबक यांनी केली. कोणी केली? कुतुबुद्दीन ऐबक जे आहे यांनी कुतुब मिनारची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढे चला मित्रांनो, कुतुब मिनार जे आहे हे भारतामधलं सर्वात उंच टावर म्हणून ओळखलं जातं. सर्वात उंच टावर म्हणून हे कुतुब मिनार ओळखलं जातं. याची उंची किती आहे? तर मित्रांनो, याची उंची जी आहे हे 72.5 मीटर एवढ्या उंचीचं लाल वालुकाश्म बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं. लाल वाळुकाश्म म्हणा किंवा वालुकाश्म म्हणा, लाल वालुकाश्म बांधकाम जे आहे किंवा स्थापत्य शैली जी आहे, स्थापत्य शैली ही आपल्याला पाहायला मिळते कशाची? कुतुब मिनारची. कुतुब मिनार. ठीक आहे, कुतुबुद्दीन ऐबक. माझं भूगोलाचं पुस्तक दिवाळी झाल्यानंतर येतोय आणि हे पुस्तक थोडंसं म्हणजे जास्त वेळ याच्यामुळे लागतोय की याच्यामध्ये भारत, महाराष्ट्र, जग असं सेपरेट नाहीये. कंबाईनची तयारी करणार असाल, कंबाईन प्री मेन्स फक्त एकच पुस्तक ज्याच्यामध्ये तुमचं अख्खं कंबाईन कव्हर होईल असं पुस्तक येते दिवाळीच्या नंतर. साधारणतः डिसेंबर पर्यंत टार्गेट आहे. डिसेंबर जानेवारी पर्यंत आपलं पुस्तक लॉन्च होईल. क्लिअर? रोहिणी मॅडम, ऑनलाईन क्लास घ्यायचे आहेत. डिस्क्रिप्शन मध्ये SK एज्युकेशन ॲपची लिंक आहे, ते ॲप डाउनलोड करा किंवा माझा नंबर सुद्धा येतं, त्या नंबरवरून तुम्ही जॉईन करू शकता, कॉल करू शकता, ॲपमधून जॉईन करू शकता. मित्रांनो, हे लेक्चर 2 पार्टमध्ये आपण घेतोय कारण डिटेल द्यायचंय मला, तर एका लेक्चरमध्ये 1 तासामध्ये होत नाही. या लेक्चरचा सेकंड पार्ट लवकरच मी घेऊन येईन. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? जे लोक नवीन जुडलेले आहेत लेक्चरला लाईक करा आणि जर तुम्हाला लेक्चर खरंच आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. याचा दुसरा पार्ट एक 2-3 दिवसामध्ये लगेच याच वेळेला किंवा रात्री 10 ते 11 या वेळेला मी घेऊन येईल. ठीक आहे, चला इथपर्यंत कोणाला अडचण आहे? कमेंट करा फास्ट. आणि लेक्चर आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे आणखी विषय ज्या विषयावर लेक्चर बनवायचे ते विषय तुमच्या समोर मी घेऊन येईल. क्लिअर? हे दिल्ली मधले आपले जागतिक वारसा स्थळ इथपर्यंत आपले झालेले. ओके, चला मग आजच्या लेक्चरमध्ये आज आपण इथं थांबूया. राहिलेला जो भाग आहे, राहिलेला भाग आपला पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर होईल. ठीक आहे, चलो, धन्यवाद. हॅलो, हा तो लेक्चरमध्ये एक 10-15 मिनिटात कॉल करतो.